Good morning students. Today we are going to start with same topic. Last time we were discussing about order of the reaction and molecularity. आठवते का बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑर्डर आणि मोलिक्युलरिटी डिस्कस केली. आज आपण स्टार्ट करतोय फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ना. रिएक्शन हुज ऑर्डर इज फर्स्ट. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय असणार आहे. या केसमध्ये जेव्हा रेट लॉ लिहिला जाईल तेव्हा रेट लॉ लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जी कॉन्सन्ट्रेशन टर्म असणार आहे त्या टर्मची पॉवर 1 असणार आहे. टर्मची पॉवर जी असणार आहे ती काय असणार 1 असणार आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की it is a reaction whose rate is directly proportional to concentration of one reactant which is raised to power 1 म्हणजे ते लक्षात येईल तुम्हाला जर रिएक्शन बघितल्यानंतर the first order reaction means that the rate of reaction is proportional to concentration of reactant raised to power 1. लक्षात येते ना पॉवर 2 कधी असते कॉन्सन्ट्रेशनची पॉवर जर 2 असेल तर त्याला आपण म्हणतो ऑर्डर सेकंड. कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 3 असेल तर काय म्हणणार आहे थर्ड ऑर्डर रिएक्शन. सपोज ही एक रिएक्शन आहे. कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ए गिव्स बी. इथं ए हा कोण आहे रिएक्टंट आहे. ए जर रिएक्टंट असेल तर ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे ना त्यामुळे तुम्ही असं लिहाल रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस्ट टू पॉवर 1. लक्षात येते म्हणजे कुठल्याही रिएक्शनसाठी जर रेट लॉ या पद्धतीचा येत असेल ज्या रेट लॉ मध्ये रेट आहे आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशनला आणि कॉन्सन्ट्रेशनची पॉवर किती आहे 1 आहे तर त्या केसमध्ये तुम्ही त्या रिएक्शनला म्हणणार आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आणि जर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल तर त्याच्यामध्ये रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जो कोण रिएक्टंट आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर काय असणार आहे 1 असणार आहे. So this equation can be written as likewise rate is equal to k into a. Rate is equal to k into a असं पण तुम्ही रेट लॉ लिहू शकता या रिएक्शन साठी. इथं k म्हणजे काय असणार आहे रेट कॉन्स्टंट. हे काय असणार आहे रेट कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की रेट म्हणजे काय तर तुम्ही काय सांगणार आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. आणि जर रिएक्टंट साठी लिहित असाल तर त्याला मायनस साइन असणार आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कसं लिहितोय आपण डीए आणि चेंज इन टाइम कसं लिहितोय डीटी. त्यामुळे रेटच्या जागी तुम्ही डीए बाय डीटी ठेवलात तर त्याला मायनस साइन असेल. त्यामुळे हेच इक्वेशन असं लिहिलं तर तुम्हाला काय हरकत नसेल मायनस डीए बाय डीटी इज इक्वल टू के ए. तर रेट जो आहे त्याच्या जागी मी काय लिहिलं मायनस डीए बाय डीटी म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम म्हणजेच रेट. सो मायनस डीए बाय डीटी इज इक्वल टू के ए. तर हे जे आहे हे सगळं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी तुम्ही लिहू शकायला पाहिजे. तर ते म्हणजे तुम्ही स्टडी केलाय असा त्याचा अर्थ होतोय. रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. व्हॉट इट मीन त्या रिएक्शनचा रेट जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटला. आणि जेव्हा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याची पॉवर असणार आहे 1. पॉवर 2 असती तर तुम्ही म्हटलं असता सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. पॉवर 1 आहे याचा अर्थ रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. आणि एकाच रिएक्टंटची टर्म असणार आहे 2 असते इथं तर ओव्हरऑल ऑर्डर 1 + 1 आली असती ना 2 आली असती. त्यामुळे एकच रिएक्टंट असणार आहे आणि त्याला त्याच्या कॉन्सन्ट्रेशनला रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. हे तुमच्या लक्षात येते. आता हे जे इक्वेशन आहे इक्वेशन दिसतंय डीए बाय डीटी. तुम्ही बऱ्याच वेळा असं इक्वेशन लिहिलं असाल dy बाय dx बरोबर. त्याला तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणताय. त्यामुळे हा जो रेट लॉचं इक्वेशन लिहिलंय याला तुम्ही डिफरन्शियल रेट लॉ म्हणणार आहे. हे जे इक्वेशन आहे याला तुम्ही काय म्हणताय डिफरन्शियल रेट लॉ. असं का म्हटलंय कारण इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि त्यामुळं या इक्वेशनला तुम्ही बोलताय डिफरन्शियल रेट लॉ. लक्षात आलं. सो व्हॉट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. The first order reaction means that the rate of reaction is proportional to concentration of one reactant raised to power 1. Consider a reaction. Consider a first order reaction. A gives B. Rate is directly proportional to concentration of A. Rate is equal to Ka minus dA by dt is equal to Ka. Okay, minus dA by dt म्हणजेच rate. Okay, is equal to Ka. This is equation 1. This is a differential equation. Therefore, it is known as differential rate law. It is known as differential rate law. Okay, लक्षात येते. आता हे जे इक्वेशन आहे डिफरन्शियल रेट लॉ याचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण याचं काय घेतलं इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन घेतल्यानंतर टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन मधलं रिलेशन मिळतंय. टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन मधलं डायरेक्ट रिलेशन मिळतंय आणि ते जे इक्वेशन आहे ते इंटिग्रेशन घेतल्यानंतर मिळतंय म्हणून त्याला आपण म्हणतोय इंटिग्रेटेड रेट लॉ. म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ जर इक्वेशन तयार करायचं झालं
तर डिफरन्शियल रेट लॉला तुम्हाला काय करायला पाहिजे, इंटिग्रेट करायला पाहिजे. आणि इंटिग्रेट केल्यानंतर कशामधलं रिलेशन मिळणार, टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन मधलं रिलेशन मिळणार. आणि ते जे इक्वेशन असणार त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ असं म्हणू शकतोय, द इक्वेशन विच इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग डिफरन्शियल रेट लॉ, the equation which is obtained by integrating differential rate law and which give direct relation between concentration of reactant and time. Concentration of reactant and time, it is known as integrated rate law. तुम्ही लक्षात येते तुमच्या, म्हणजे डिफरन्शियल रेट लॉ वरती लिहिलाय, रेट जो होता त्याच्या जागी आपण मायनस डीए बाय डी टी लिहिलं, कारण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. सो दिस इज डिफरन्शियल रेट लॉ. And when you integrate this equation, then one more equation is obtained which give direct relation between concentration and time, concentration of reactant and time, and that equation is known as integrated rate law. First order reaction समजली का, त्या रिएक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशनच्या फर्स्ट पॉवरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एकाच रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या फर्स्ट पॉवरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कारण फर्स्ट ऑर्डर आहे म्हणून असं मी लिहू शकलो. रेट इज इक्वल टू के ए, इथं के रेट कॉन्स्टंट आहे आणि रेट म्हणजे मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू के ए, हा झाला डिफरन्शियल रेट लॉ. या इक्वेशनला जर इंटिग्रेट केलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि टाइम याच्यातलं रिलेशन देणारं इक्वेशन मिळतंय, त्याला तुम्ही म्हणताय इंटिग्रेटेड रेट लॉ. ओके, चलो लेट्स सी हाऊ इट कॅन बी ऑब्टेन्ड. कसं मिळेल इक्वेशन ते बघूयात आपण. हे आपल्याकडे इक्वेशन आहे, मायनस डी ए इज इक्वल मायनस डी ए बाय ए इज इक्वल टू के डी टी. तुम्ही म्हणणार सर असं इक्वेशन बिलकुल नव्हतं, याला रिअरेंज केलं, ए ला इकडं आणलं, डी टीला इकडं आणलं. थोडीशी रिअरेंजमेंट आपल्याला आरामात करता येते. सो ए ला इकडं कॅरी केलं कारण सिमिलर टर्म एकत्र आणल्या, डी टीला पलीकडं नेलं. सो मायनस डी ए बाय ए इज इक्वल टू के डी टी, मायनस डी ए बाय डी टी मायनस डी ए बाय ए इज इक्वल टू के डी टी. हे इक्वेशन मिळालं. आता इथं डी टी व्हेरिएबल आहे, टाइम चेंज होणार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे. मग चेंज होताना त्याची काहीतरी इनिशियल व्हॅल्यू असणार आणि फायनल व्हॅल्यू असणार आहे. जेव्हा इंटिग्रेशन घेतलं जातंय तेव्हा त्या इंटिग्रेशनला आपण लिमिट ठेवू शकतोय, कॉन्स्टंट घेण्याऐवजी लिमिट ठेवू शकतोय. आणि ते लिमिट ठेवला तर इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू मध्ये त्या इक्वेशनला इंटिग्रेट करू शकतोय. समजा ए हा रिएक्टंट आहे तर त्याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ए झिरो आहे आणि टी त्यावेळी टाइम काय असणार, झिरो असणार, कारण सुरुवात म्हणजे रिएक्शनची अजून सुरुवात झाली नाही, म्हणजे त्यावेळी टाइम काय असणार, झिरो असणार. आणि टी एवढा टाइम पास झाल्यानंतर, टी एवढा टाइम निघून गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन 80 राहिलं. कॉन्सन्ट्रेशन किती राहिलं, 80. तर इनिशियल व्हॅल्यू ए झिरो, फायनल व्हॅल्यू 80, टाइमची इनिशियल व्हॅल्यू 0, फायनल व्हॅल्यू टी असणार आहे. त्यामुळं याला इंटिग्रेट करताना ए साठी लिमिट काय ठेवणार, ए झिरो टू 80, आणि टाइम साठी लिमिट काय ठेवणार, 0 टू टी. टाइम साठी लिमिट काय ठेवणार, 0 टू टी. मी तर काय लिहिले बघा, बाय रिअरेंजिंग अँड इंटिग्रेटिंग द इक्वेशन बिटवीन लिमिट्स ए इज इक्वल टू ए झिरो, म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ए झिरो जेव्हा टाइम 0 होता, अँड ए इज इक्वल टू 80 जेव्हा टाइम टी होता. म्हणजे हे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन आणि हे टाइम टी नंतर शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन, टाइम टी नंतर शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन, हे काय असणार आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि हे असणार आहे टाइम टी नंतर शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ए बरोबर ए झिरो असला तर टी बरोबर 0 असणार, ए बरोबर 80 असला तर टी बरोबर टी असणार. हे लक्षात येत आहे. त्यामुळे जेव्हा इंटिग्रेट करणार तेव्हा हे इनिशियल लिमिट, हे फायनल लिमिट, हे टाइमचं इनिशियल लिमिट, हे फायनल लिमिट. ओके, सो इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 हे इक्वेशन जे आहे त्याला आपण काय करतोय, इंटिग्रेट करूयात. चला इंटिग्रेशन घेऊयात. कसं होणार बघा, हे जे इक्वेशन आहे त्याला इंटिग्रेट करायला डी ए बाय ए, इनिशियल लिमिट ए झिरो म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू, आणि फायनल लिमिट 80 म्हणजे शेवटची व्हॅल्यू. बरोबर आहे, मायनस के. डी टीला पण इंटिग्रेट करायलो, इनिशियल व्हॅल्यू 0, फायनल व्हॅल्यू टी. इंटिग्रेशन घ्यालोय म्हणजे फायनल आणि इनिशियल मधला डिफरन्स घ्यालोय. ओके, फायनल आणि इनिशियल मध्ये जो काही चेंज झालाय तो चेंज डिटरमाइन करायलोय. ओके, सो चेंज कुठं झालाय, ए झिरो पासून 80 पर्यंत आणि 0 पासून टी पर्यंत. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला डी ए बाय ए चा इंटिग्रेशन लॉग ए असणार आहे. काय असणार आहे, लॉग ए, लॉग टू बेस ए, आणि डी टीचं इंटिग्रेशन टी असणार आहे.
बरोबर ना, कारण dx बाय एक्सचं इंटिग्रेशन एक्स लॉग एक्स येते आणि dx फक्त इंटिग्रेशन घेतला तर एक्स येते. तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले 11वीत झालेत. स्टील इथे लक्षात ठेवा, याचं इंटिग्रेशन लॉग ए येणार आणि याचं टी येणार. चलो, फिर A0 काय आहे सांगितलं तुम्हाला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जेव्हा टाइम 0 होता. फिर A0 इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रिॲक्शनची सुरुवात झाली तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्शनची सुरुवात झाली म्हणजे तेव्हा टाइम 0 होता. ओके. अँड AT इज फायनल कॉन्सन्ट्रेशन. फायनल म्हणजे अनरिॲक्टेड, शिल्लक राहिलेलं. अनरिॲक्टेड म्हणजे शिल्लक राहिलेलं व्हेन टाइम इज टी. म्हणजे रिॲक्शन 10 वाजता सुरू झाली आणि 10 वाजून 30 मिनिटांनी तुम्ही बघायला 10 वाजता म्हणजे रिॲक्शनची सुरुवात म्हणजे टाइम 0 झाला. 10 वाजून 30 मिनिटांनी टी 30 असणार आहे, 30 मिनिट. तसं इथं टी घेतलाय आपण, एक हायपोथेटिकल व्हॅल्यू घेतली आहे टी आणि सुरुवातीची व्हॅल्यू 0. बरोबर. A0 काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. AT काय आहे, शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन. किती वेळानं शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन, टी एवढ्या मिनिटानंतर, टी एवढ्या टाइम नंतर. चला, याचं इंटिग्रेशन काय सांगितलं तुम्हाला मी, DA बाय एचं लॉग ए लॉग टू बेस ई. त्याला लॅन म्हणतात, LN असं लिहितात. त्याला कसं लिहितात, LN असं लिहितात. टेक्स्टबुकमध्ये LN असं लिहिलंय, मी तर लॉग टू बेस ई लिहितोय. असं लिहितोय बघा, लॉग टू बेस ई कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. पण हे लॉग टू बेस ई एवढं 4 अक्षर लिहिण्याऐवजी LN एवढंच लिहिलं तर चालेल. LN म्हणजे लॉग टू बेस ई म्हणजे नॅचरल लॉग. म्हणजे काय, नॅचरल लॉग. सो लॉग टू बेस ई ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0, इनिशियल लिमिट, फायनल लिमिट AT इज इक्वल टू मायनस के व्हॅल्यू ऑफ टी, इनिशियल व्हॅल्यू 0, फायनल व्हॅल्यू टी. DTचं इंटिग्रेशन टी आलंय. मी काय सांगितलं, इंटिग्रेशन घ्यालोय म्हणजे चेंज कॅल्क्युलेट करायलोय. चेंज कॅल्क्युलेट करायचं झालं तर फंक्शनमध्ये फायनल व्हॅल्यू ठेवा आणि त्यातून इनिशियल व्हॅल्यू मायनस करा. फंक्शनमध्ये फायनल व्हॅल्यू ठेवा, इनिशियल व्हॅल्यू मायनस करा. मग आता हे फंक्शन काय, लॉग टू बेस ई ए, फायनल व्हॅल्यू AT आहे, त्यामुळे काय होईल, लॉग टू बेस ई AT मायनस इनिशियल व्हॅल्यू काय A0, लॉग टू बेस ई A0 इज इक्वल टू मायनस के, फायनल व्हॅल्यू काय T, इनिशियल व्हॅल्यू काय 0 म्हणजे T मायनस 0. लक्षात येते. फंक्शनमध्ये फायनल व्हॅल्यू ठेवा मायनस इनिशियल व्हॅल्यू, फंक्शनमध्ये फायनल व्हॅल्यू ठेवा मायनस इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे इक्वेशन काय होणार, लॉग टू बेस ई, मी लॅन असं वाचतो याला, लॅन AT मायनस लॅन A0. लॅन कसं लिहायचं, LN, लॅन AT मायनस लॅन A0 इज इक्वल टू मायनस के T मायनस 0. T मायनस 0 कारण का फायनल लिमिट, इनिशियल लिमिट 0 आहे. हे कळालं का, हे कळालं नसेल तर एकदा परत सांगतो. फायनल लिमिटमधून इनिशियल लिमिट वजा करायचं आहे, फायनलमधून इनिशियल लिमिट वजा करायचं आहे. इंटिग्रेशन म्हणजे आपण चेंज कॅल्क्युलेट करायला आहे, या पिरियडमधला चेंज कॅल्क्युलेट करायला आहे. लक्षात आलं. सो 0 पासून T या टाइम पिरियडमधला जो काय चेंज आहे तो कॅल्क्युलेट करायला आहे. इंटिग्रेशन त्यासाठी घेतलं आहे. आता तुम्हाला हे इक्वेशन दिसतंय आणि तुम्हाला माहिती आहे हे इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे, लॉग ए मायनस लॉग बी. आणि अशा टाईपचं इक्वेशन असेल तर त्याला लॉग ए बाय बी लिहितोय आपण, लॉग ए बाय बी. आणि मायनस के टी असणार बरं का, हे मायनस के टी कारण 0 आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, मायनस के टी. सो इक्वेशन काय होते बघा, लॉग टू बेस ई AT डिवाइड बाय A0. लॉग टू ए बाय बी झाला ना तो, लॉग ए बाय बी झाला. मी परत एकदा सांगितलं, लॉग ई लिहायची गरज आहे का, नाही, लॅन लिहिला तरी चालतं, LN. ओके, ठीक आहे. तर हे इक्वेशन झालं. मग मी असं लिहिलं तर चालेल, KT बरोबर मायनस लॉग टू बेस ई AT बाय A0, लॉग टू बेस ई AT बाय A0 असं चालेल की, काय प्रॉब्लेम नाही. मी ही टर्म इकडं आणली, ही टर्म इकडं आणली, सो मायनस इथं झालं किंवा मायनसनं पलीकडं मल्टिप्लाय केलं दोन्हीकडं तर मायनस झालं. इक्वेशन असं चालेल. किंवा काही जण म्हणतील हे मायनस साईन घालूया, मायनस साईन घालवायचं झालं तर कसं होईल, याला रिव्हर्स केलात, उलटं केलात, A0 न्यूमरेटरमध्ये आणलात, AT डिनॉमिनेटरमध्ये आणलात तर हे प्लस होईल. कारण कसं आहे, मायनस लॉग ए बाय बी इज इक्वल टू प्लस लॉग बी बाय ए असते. बरोबर. लॉगचा रूल तुमच्या म्हणजे तुम्ही वाचला असणार आहे बरेचसे. त्यामध्ये लॉग जर इन्व्हर्स केला तर त्याचं साईन काय होतंय, प्लस होतंय. सो KT इज इक्वल टू लॉग टू बेस ई A0 बाय AT. कारण A0 ला वरती घेतलं, AT ला डिनॉमिनेटरमध्ये घेतलं म्हणून लॉगचा साईन मायनसचा प्लस झाला.
लॉगचा साइन काय झाला, मायनसचा प्लस झाला. हे तुमच्या लक्षात येते का? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर 2 मार्क्सचा क्वेश्चन 100% बघायला मिळेल तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये. सो कीप इट इन माइंड. ओके, KT इज इक्वल टू लॉग टू बेस ई ए नॉट बाय AT. हे तुमचं इक्वेशन तयार झालं. तुम्हाला माहिती आहे हा नॅचरल लॉग आहे आणि आपण जे लॉग टेबल यूज करतोय तो डेसिमल सिस्टमचा आहे. डेसिमल सिस्टम म्हणजे लॉग टू बेस 10, लॉग टू बेस 10. आणि लॉग टू बेस ई आणि लॉग टू बेस 10 मध्ये रिलेशन काय आहे? log to base e is equal to log to base e is equal to 2.303 log to base 10, log to base 10. म्हणजे इथं जर log to base 10 लिहायचं झालं तर इथं पुढे 2.303 न मल्टिप्लाय करायला लागेल. इथं log to base 10 कारण आपण लॉग टेबल वापरणार तो डेसिमल सिस्टमचा आहे, म्हणजे जो काय लॉग आपण बघणार तो log to base 10 असणार आहे. सो इथं 2.303 न मल्टिप्लाय करू. सो KT बरोबर 2.303 log to base 10 A0 by AT. दिसते ना इथं log to base E होता, आता log to base 10 झालाय, म्हणून मी इथं 2.303 न मल्टिप्लाय केलं. ओके, सो 2.303 न का मल्टिप्लाय केलं? log to base E ला log to base 10 मध्ये कन्वर्ट केले आपण या इक्वेशन मध्ये, बरोबर. सो KT इज इक्वल टू 2.303 log to base 10 A0 by AT. A0 रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, AT रिॲक्टंटचं अनरिॲक्टेड कॉन्सन्ट्रेशन आहे, शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे T इतक्या टाइम नंतर. K रेट कॉन्स्टंट आहे, K रेट कॉन्स्टंट आहे. हेच इक्वेशन असं पण लिहिता येईल, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log टू बेस 10 A0 by AT. आता जर T इकडं आणला तर T म्हणजे काय? टाइम, आणि हे काय? कॉन्सन्ट्रेशन. टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन मधलं रिलेशन मिळेल आणि याला आपण म्हणतोय इंटिग्रेटेड रेट लॉ. याला आपण काय म्हणतोय? इंटिग्रेटेड रेट लॉ. तर हे लक्षात आलं, हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठीचा इंटिग्रेटेड रेट लॉ आहे. परत एकदा मी थोडंसं रिपीट करतोय कारण हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बद्दल बोलतोय. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन रिॲक्टंट रेज टू पॉवर 1. रेट इज इक्वल टू KA मायनस DA बाय DT, कारण रेट म्हणजेच मायनस DA बाय DT इज इक्वल टू KA. दिस इज नोन ॲज डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल रेट लॉला इंटिग्रेट केला तर त्याला इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणतात. मायनस DA बाय A इज इक्वल टू KDT, कारण का A ला इकडं आणलं, DT ला इकडं नेलं. बाय रिअरेंजिंग अँड इंटिग्रेटिंग इक्वेशन बिटवीन लिमिट्स, सुरुवातीची व्हॅल्यू A0 A ची जेव्हा टाइम 0 असेल आणि A बरोबर AT जेव्हा टाइम T असेल. हे या लिमिटमध्ये म्हणजे A चं सुरुवातीचं लिमिट A0, फायनल लिमिट AT, टाइमचं सुरुवातीचं लिमिट 0, फायनल लिमिट T, यामध्ये इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे. इक्वेशनला इंटिग्रेट केलं, DA बाय A इंटिग्रेशनची लिमिट वर आणि खाली इथं लिहिलेत बघा, A0 टू AT मायनस K DT ला इंटिग्रेट केलंय 0 टू T. K कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. फिर A0 इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम T इज इक्वल टू 0, बरोबर ना. A0 इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन when time was 0 and the final concentration A that remains unreacted, AT is the final concentration of A when remain unreacted at time T. म्हणजे AT टाइम T च्या वेळी शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन. DA बाय A चं इंटिग्रेशन काय येत आहे? यस, log टू बेस E A, log टू बेस E A. इनिशियल लिमिट A0, फायनल लिमिट AT मायनस K DT चं इंटिग्रेशन T, इनिशियल लिमिट 0, फायनल लिमिट T. डिफरन्स कॅल्क्युलेट करायलोय. डिफरन्स कसा मिळतोय? फायनल व्हॅल्यूतून इनिशियल व्हॅल्यू मायनस करा, फायनल व्हॅल्यूतून इनिशियल व्हॅल्यू मायनस करा. मग इक्वेशन काय बनेल? log टू बेस E AT मायनस log टू बेस E A0 इज इक्वल टू मायनस K T मायनस नॉट, T मायनस नॉट. आता मला सांगा log A मायनस log B असं इक्वेशन दिसतंय, मग log A बाय B लिहूयात. म्हणून log AT बाय A0 इज इक्वल टू मायनस KT. आता मी असं पण लिहू शकतोय, KT इकडे log टू बेस E AT बाय A0 इकडे, सो KT इज इक्वल टू मायनस log टू बेस E AT बाय A0 असं इक्वेशन झालं. मला सांगा इथला मायनस साइन घालवायचा असेल तर तुमच्याकडे ऑप्शन आहे, A0 ला वरती घ्या, AT ला खाली. त्यामुळं KT इज इक्वल टू log टू बेस E A0 बाय AT. हे इक्वेशन मध्ये लॉग जो आहे तो नॅचरल लॉग आहे. इथं लॅन लिहू शकतो आपण सगळीकडे LN, पण मी इथं log टू बेस 10 ला कन्वर्शन करणार आहे कारण आपण डेसिमल सिस्टम यूज करतोय म्हणून. मग KT इज इक्वल टू 2.303 log टू बेस 10 A0 बाय AT. हे तुमचं काय बनेल? इक्वेशन बनेल.
इंटिग्रेटेड रेट लॉचं. मग टीला पलीकडे आणलात तर इकडे डिवाइड होईल. त्यामुळं इक्वेशन काय बनेल, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80. सो दिस इज इंटिग्रेटेड रेट लॉ. त्याला तुम्ही काय म्हणताय, इंटिग्रेटेड रेट लॉ. कशासाठी, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता मला सांगा, हे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये काय दिसते, लॉग टू बेस ई 80 बाय ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी. हा लॉग जर पलीकडे आणला तर काय होणार, अँटी लॉग. लॉगला इकडे आणलं तर अँटी लॉग होणार. इथं काय शिल्लक राहणार, 80 बाय ए नॉट. पण तुम्हाला अँटी लॉगची एक्झॅक्ट मिनिंग माहिती आहे का, नसेल तर सांगतो. कुठल्याही व्हॅल्यूचा अँटी लॉग बघायचा असेल तर ती व्हॅल्यू बेसची पॉवर ठेवायची. बेसची पॉवर ठेवायची म्हणजे ई हा बेस आहे, तर ई ची पॉवर मायनस के टी म्हणजेच के टीचा अँटी लॉग. म्हणजेच काय, के टीचा अँटी लॉग. लक्षात येते. म्हणजे जर हा लॉग टू बेस ई अलीकडे आणला तर अँटी लॉग होणार. अँटी लॉग होणार म्हणजेच ई ची पॉवर मायनस के टी होणार. म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते कसं लिहिता येईल, हेच इक्वेशन. हा कसं लिहिता येईल, असं 80 बाय ए नॉट लॉग ई ला पलीकडे आणलं. 80 बाय ए नॉट लॉग ई ला पलीकडे आणलं. पलीकडे आणल्यानंतर अँटी लॉग झाला. अँटी लॉग म्हणजे बेसची पॉवर ई रेस टू मायनस के टी. ई रेस टू मायनस के टी. लक्षात आलं. आणि काही जण म्हणतील हे ए नॉट ला पलीकडे नेऊयात. मग इक्वेशन काय बनेल, 80 इज इक्वल टू ए नॉट ई रेस टू मायनस के टी. 80 इज इक्वल टू ए नॉट इंटू ई रेस टू मायनस के टी. ही पण इक्वेशन फर्स्ट ऑर्डर साठी लिहू शकताय तुम्ही. ही पण इक्वेशन फर्स्ट ऑर्डर साठी लिहू शकताय. बऱ्याच वेळा MCQ मध्ये ही इक्वेशन पण विचारतात. हे इक्वेशन जे आहे, हे इक्वेशन जरासं मॅजिकल वाटेल तुम्हाला. म्हणजे अचानक कुठून जादू केलीने इक्वेशन आलं असं काय नाही. या लॉगला पलीकडे आणलं त्यामुळे ई ची पॉवर मायनस के टी झाली. ओके, त्यामुळे हे इक्वेशन बनलं. आणि या इक्वेशन मधून हे इक्वेशन डिराईव्ह झालं. ए नॉटला पलीकडे आणलं, ए नॉट इथं मल्टिप्लाय झाला. ओके, लक्षात येते. आता मी काय आणखी एक गोष्ट सांगणार आहे. इथं समजू आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए दाखवतोय. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए दाखवतोय आणि एक्स एवढा कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज झालाय. एक्स एवढा चेंज झालाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये. मग शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए असेल आणि एक्स एवढा चेंज झाला असेल कॉन्सन्ट्रेशन मध्ये, तर शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन असणार ए मायनस एक्स. शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, ए मायनस एक्स. त्यामुळे जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी ए ठेवला तर 80 च्या जागी मला ए मायनस एक्स ठेवायला लागेल. ए म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि शिल्लक राहिलेलं ए मायनस झालेला चेंज. चेंज किती झालाय, एक्स एवढा. त्यामुळे हे इक्वेशन असं पण लिहितात काही जागी. कसं, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 ए डिवाइड बाय ए मायनस एक्स. हा ए म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि ए मायनस एक्स म्हणजे ए इनिशियल होतं, त्यातनं जे काही कंझ्युम झालं म्हणजे रिॲक्ट झालं ते वजा केलं. एचं कॉन्सन्ट्रेशन एक्स एवढं कमी झालं, त्यामुळे ए मायनस एक्स हे 80 ची व्हॅल्यू येणार. 80 ची व्हॅल्यू किती येणार, ए मायनस एक्स. त्यामुळे हे इक्वेशन असं पण लिहितात, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 ए डिवाइड बाय ए मायनस एक्स. ए म्हणजे ए नॉट आणि ए मायनस एक्स म्हणजे 80. ए मायनस एक्स म्हणजे 80. लक्षात राहील. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा 2 वेळा 3 वेळा बघून तुम्ही त्याला रिपीट करू शकताय. चलो, युनिट ऑफ के. केचं युनिट काय असणार आहे, रेट कॉन्स्टंट जो आहे फर्स्ट ऑर्डरचा, फर्स्ट ऑर्डरसाठी म्हणतोय आम्ही, त्याचं युनिट काय असणार आहे. आपलं इक्वेशन कसं आहे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80 असं इक्वेशन आहे ना. मग असं जर इक्वेशन असेल तर मला एक गोष्ट सांगा, ए नॉट काय, कॉन्सन्ट्रेशन, 80 काय, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनला कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय होणार, कॅन्सल. सो याला कुठलंही युनिट नाही आहे. मग राहिलं काय, टी. याचा अर्थ केचं युनिट टाइम इनवर्स असणार. केचं युनिट काय असणार आहे, टाइम इनवर्स, कारण टी इथं छेदामध्ये आहे. सो युनिट ऑफ के इज टाइम इनवर्स. युनिट ऑफ के इज टाइम इनवर्स, दॅट इज सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स और आवर इनवर्स. सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स और आवर इनवर्स हे तुमच्यासाठी केचं युनिट असणार आहे. आय एम सॉरी, हे लक्षात आलं. कारण का, कॉन्सन्ट्रेशनला कॉन्सन्ट्रेशन कॅन्सल झालं ना, युनिट कॅन्सल झालं ना. त्यामुळे 2.303 ही काय न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. डिवाइड बाय टी म्हणजे टी छेदामध्ये आहे. याचा अर्थ के चं युनिट टाइम इनवर्स असणार आहे. के चं युनिट काय असणार आहे, टाइम इनवर्स. एसआय युनिट विचारलं तर सेकंड इनवर्स सांगायचं.
SI युनिट विचारलं तर सेकंड इनव्हर्स हे तुम्ही काय सांगायला पाहिजे आन्सर. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हाफ लाईफ बघायचा आहे आपल्याला. हाफ लाईफ म्हणजे काय? हाफ लाईफ एक असा टाइम स्पॅन आहे ज्या टाइम स्पॅनमध्ये रिॲक्शन सुरू झाल्यानंतर त्या टाइम एवढा टाइम जर निघून गेला तर रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाफ होते. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाफ होते इनिशियल व्हॅल्यूच्या हाफ. म्हणजे समजा एखाद्या रिॲक्टंटचे 10 मोल घेतलेत आणि रिॲक्शन सुरू झाली. टी बरोबर 0 होता म्हणजे रिॲक्शन सुरू झाली आता. आणि सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर जर कॉन्सन्ट्रेशन 10चं 5 झालं तर त्यासाठी जो टाइम लागला त्या टाइमला आपण त्या रिॲक्शनचा हाफ लाईफ म्हणतोय. त्या रिॲक्शनचा काय म्हणतोय? हाफ लाईफ. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अर्ध होण्यासाठी, रिॲक्शन संपण्यासाठी नाही, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध होण्यासाठी, हाफ होण्यासाठी जो टाइम लागतोय त्या टाइमला आपण म्हणतोय हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघा, द टाइम रिक्वायर्ड फॉर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल to 1/2 of its initial value. The time required for reactant concentration to fall to 1/2 of its initial value is called as half life of first order reaction. त्याला आपण काय म्हणतोय? हाफ लाईफ. सुरुवातीला जी काय व्हॅल्यू होती त्याची व्हॅल्यू हाफ होण्यासाठी जो काय टाइम लागेल त्याला हाफ लाईफ म्हणायचं. सपोज इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कसा आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी इंटिग्रेटेड लॉ असा आहे K is equal to 2.303 upon T log to base 10 A0 by AT. बरोबर आहे. इथं A0 काय? सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन. AT काय? T एवढ्या टाइमचं कॉन्सन्ट्रेशन. A0 इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ॲट T इज इक्वल टू 0. हे मगाशी पण बोललो आपण. अँड इट्स कॉन्सन्ट्रेशन फॉल्स टू AT when टाइम इज T. म्हणजे 10 मिनिटं 20 मिनिटं एवढा टाइम झाल्यानंतर जे काही कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील ते AT. मग समजा कॉन्सन्ट्रेशन फॉल A0 बाय 2. A0 म्हणजे काय? सुरुवातीची व्हॅल्यू डिवाइड बाय 2 म्हणजे हाफ व्हॅल्यू झाली. कधी व्हॅल्यू हाफ झाली? जेव्हा टाइम T हाफ झाला. टाइम काय झाला? T हाफ झाला. याचा अर्थ आपण जेव्हा T बरोबर T हाफ ठेवणार आहे, T बरोबर काय ठेवणार आहे? T हाफ. त्याचा अर्थ शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीच्या हाफ असणार आहे. शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीच्या व्हॅल्यूच्या हाफ असणार. म्हणजे जेव्हा इक्वेशन लिहितोय आपण त्या इक्वेशन मध्ये टी बरोबर जर मी टी हाफ ठेवलं, कुठल्या इक्वेशन मध्ये? या इक्वेशन मध्ये या टीच्या जागी मी टी हाफ ठेवलं तर त्याचा अर्थ आहे इथं जे शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुरुवातीच्या कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ असणार. म्हणजे AT ची व्हॅल्यू सुरुवातीच्या व्हॅल्यूच्या अर्धी असणार. व्हॅल्यूच्या अर्धी म्हणजे A0 बाय 2 असणार. हे लक्षात येते का? जर मी इथं टाइमच टी हाफ घेतला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अर्ध होण्यासाठी लागलेला टाइम, कॉन्सन्ट्रेशन अर्ध होणार म्हणजे शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन हाफ असणार. मग हे काय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हे काय? शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन. मग शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन हाफ असणार कशाच्या? सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन A0 त्याच्या हाफ म्हणजे डिवाइड बाय 2. म्हणजे मी जर इथं टी हाफ ठेवलं तर इथं A0 बाय 2 ठेवायला लागेल. काय ठेवायला लागेल? A0 बाय 2. म्हणजे मी इथं काय म्हणतोय? टी बरोबर टी हाफ असेल तर AT बरोबर A0 बाय 2 ठेवायला लागेल. इक्वेशन काय होणार? देअरफॉर अबो इक्वेशन बिकम्स 2.303. टीच्या जागी काय ठेवलंय? टी हाफ लॉग टू बेस 10 A0 आहे तसा ठेवला. पण ATच्या जागी काय ठेवलंय? बघा आता ATच्या जागी काय ठेवलंय? A0 बाय 2. कारण आता टी हाफ एवढा टाइम झालाय म्हणजे शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन अर्ध असणार आहे. आता A0 ला A0 काय होणार? कॅन्सल. आणि छेदाचा छेद अंशामध्ये येणार. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर होणार. त्यामुळे हे कॅन्सल झालं तर 2 वरती येईल. मग काय होणार? K बरोबर 2.303 अपॉन टी हाफ लॉग टू बेस 10 2 असं होणार. हे इक्वेशन बरोबर आहे ना? असंच होणार. आणि तुम्हाला माहिती आहे लॉग ऑफ 2 0.3010 आहे. 0.3010. 2चा लॉग टेबलमध्ये बघा तुम्ही. 0.3010 म्हणजे 0.3010 येतोय. त्यामुळे केची व्हॅल्यू येणार आहे 2.303 अपॉन टी हाफ इंटू 0.3010 अशी असणार आहे व्हॅल्यू त्याची. आणि या दोघांचा प्रोडक्ट घ्यायला येईल आपल्याला का नाही येणार? येईल की. गुणाकार करायचा आहे फक्त. याचा लॉग दोघांची बेरीज अँटी लॉग. गरज नाही. इक्वेशन मध्ये व्हॅल्यू डायरेक्ट पाठ करायची. या दोघांचा प्रोडक्ट किती येतोय? 0.693. या दोघांचा प्रोडक्ट येतोय 0.693 अपॉन टी हाफ. म्हणजे के ची व्हॅल्यू आहे 0.693 अपॉन टी हाफ. म्हणजे टी हाफ ची व्हॅल्यू किती येणार?
टी हाफला इकडे नेलं तर के इकडे येईल 0.693/k. तर हा हाफ लाईफचा इक्वेशन आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी, सॉरी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हा टी हाफचा इक्वेशन आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झामला डिराईव्ह इक्वेशन फॉर हाफ लाईफ, इक्वेशन फॉर हाफ लाईफ. तर आता आजच्या लेक्चर नंतर होमवर्कमध्ये हे इक्वेशन पाठ करताय तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत. के साठी इक्वेशन म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ आणि हाफ लाईफ साठीचं इक्वेशन, हे दोन इक्वेशन तुम्ही पाठ करून ठेवताय. काही डाऊट असेल तर मला विचारू शकताय तुम्ही. ओके, हॅव अ नाईस टाइम. थँक्यू.